मॅथ्स पार्ट 2 मधला पहिला चॅप्टर. नाव टाका सगळ्यांनी, सिमिलॅरिटी. काय झालं? कोण म्हणलं पार्ट 1? सिमिलॅरिटी सांगायची काय गरज आहे? बघा, हरकत नाही, पुस्तक जरी नसलं तरी काही चिंता करू नका. फक्त बघा इकडं 3 रूल आहेत. 1.1 जे आहे ते सोडवण्यासाठी 3 रूल आहेत. त्याच्यातला पहिला रूल काय आहे बघा. The ratio of area of 2 triangles, म्हणजे सांगा पहिल्या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. The ratio of area of 2 triangles is equal to the ratio of, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सांगतो म्हणजे रेशो ऑफ, प्रोडक्ट ऑफ म्हणजे गुणाकार, रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाइट, बेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाइट. कळालं का? 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा, प्रोडक्ट ऑफ म्हणजे गुणाकार, बेस BC अँड हाईट AD, ह्याचा बेस QR आणि हाईट PS. का म्हणणार ह्याला सांगा? द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू the ratio of product of their base and corresponding height. BC is and QR is base into AD is height, PS is height. हे एक. दुसरा, BD हे बेस आहे, वरल्या ट्रायंगलचा बी बेस आहे आणि खालच्या ट्रायंगलचा बी बेस आहे, म्हणजे कॉमन बेस असलेले ट्रायंगल आहेत. वरल्या ट्रायंगलचं नाव काय? ABD, बेस काय? BD, हाईट काय? AM. खालच्या ट्रायंगल उलटा आहे, BCD, बेस काय? BD, हाईट काय? म्हणजे हे कसले ट्रायंगल आहेत? द ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस. काय? द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस इज इक्वल टू, सांगा, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABD divided by area of a triangle BCD is equal to the ratio of
करस्पॉन्डिंग हाईट, फक्त हाईट घ्या. सांगा बरं एबीडी ची हाईट AM, बीसीडी ची हाईट CN. मग ह्याला का म्हणणार? द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स having common base is equal to the ratio of corresponding height. दोन्ही वेगवेगळे असतील तर बेस बी घ्या, हाईट बी घ्या. बेस कॉमन असेल तर हाईटच घ्या. तिसरा, दोन ट्रायंगल दिसलेत का तुम्हाला? PSQ डाव्या हाताचा, PSR उजव्या हाताचा. या दोन ट्रायंगल मध्ये PSQ चा बेस QS, हाईट PS. PSR चा बेस SR, हाईट PS. मग ह्याच्यात काय कॉमन आहे? द ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन हाईट. कसले आहेत? कॉमन हाईट. द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन हाईट इज इक्वल टू, म्हणजे सांगा काय? एरिया ऑफ अ ट्रायंगल PSQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PSR is equal to the ratio of corresponding bases. बेस काय सांगा? QS SR. जर दोन ट्रायंगल वेगवेगळे आहेत ज्यांच्यामध्ये हाईट किंवा बेस कॉमन नाही, त्यांच्या एरियाचा रेशो प्रोडक्ट ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. जर बेस कॉमन असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट. जर हाईट कॉमन असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग बेस. जे कॉमन आहे ते सोडून दुसऱ्या. जर बेस कॉमन असेल तर हाईटचा रेशो घ्या, हाईट कॉमन असेल तर बेसचा रेशो घ्या. येते का? लक्षात येते का म्हणलेलो मी? आता पहिला रूल सांगलेलो मी अगोदर, ऐका. द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, इथं काही कॉमन नाही म्हणून डायरेक्ट, इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ their bases and corresponding height. The ratio of area of two triangles having common base is equal to the ratio of corresponding height. काय सांगा? The ratio of area of two triangles is equal to ratio of corresponding height. त्याला काय म्हणणार? The ratio of area of two triangles having common height is equal to ratio of करस्पॉन्डिंग बेस. कॉमन बेस म्हणजे रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट, कॉमन हाईट म्हणजे रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेस. काहीच कॉमन नाही तर प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट, प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. येते सगळ्यांच्या लक्षात? हा येते का? अगदी पहिलं सांगतो, लिहा. नंबर 1. एक मिनिट, तिथं हेडिंग टाका खाली. हेडिंग काय टाका? रेशो ऑफ areas of two triangles. Ratio of areas of
two triangles. Number one, the ratio of area of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. ती डायग्राम काढून खाल्ला फॉर्म्युला लिहा. नंबर 2 ची प्रॉपर्टी टाका. ल्या द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स having common base is equal to the ratio of
करस्पॉन्डिंग हाइट्स, कॉमन बेसला अंडरलाईन करा आणि करस्पॉन्डिंग हाईटला एक अंडरलाईन करा. म्हणजे कॉमन बेस असलं की हाईट असते. 2 नंबरची डायग्राम काढून तो फॉर्म्युला लिहा. लिहा. नंबर 3, द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 triangles having common height is equal to ratio of their corresponding bases. काढा डायग्राम. पेज नंबर 3 वरला सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 1 लिहून घ्या. नाहीच तुमच्याकडे, चांगली गोष्ट आहे.
डायग्राम काढून घ्या अगोदर. काढून घ्या डायग्राम आणि ती खालची माहिती भरा. पांढरी गोळी आहे काय छोटी. झालं झालं का बघा. काय काय दिलंय ती माहिती भरू अगोदर. ए किती आहे बरोबर आहे. डी एफ किती आहे 6. दिलेले ट्रायंगल मी जरा कलर न करलोय बघा. ए बी सी हा एक ट्रायंगल. डी बी सी आता आपण जे 3 टाईप बघितले त्याच्यानुसार हे कसल्या प्रकारात मोडतात. ए बी सी चा बेस बीसी आहे आणि हाईट ए आहे. डी बी सी चा बेस बीसी आहे आणि हाईट डी एफ आहे. म्हणजे हे 2 ट्रायंगल कसले आहेत. ट्रायंगल्स हॅविंग कॉमन बेस. जर यांचा बेस कॉमन असेल तर यांच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट लिहितो का नाही आपण. मग हाईट कोण आहेत. ए माहित आहे, डी एफ माहित आहे, म्हणजे उत्तर काढता येते. मग यांना रिझन काय लिहायचं कंसात. ट्रायंगल्स हॅविंग कॉमन बेस. आणि हाईटच्या बाबतीत काय लिहायचं.
आता ते दुसऱ्या गणितात सांगतो. इथं आता सांगा ते दोघांची नावं. उत्तर दोन तीन ओळीचंच आहे. सांगा. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल DBC इज इक्वल टू कॉमन बेस आहे रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट. सांगा. ABC ची हाईट EE, DBC ची हाईट DF. आणि कारण असं लिहायचं. आता पार्ट 2 मध्ये रिझनला लई महत्व आहे. बरोबर आहे. रिझन व्यवस्थित लिहिलंच पाहिजे. तर आता काय लिहिणार मी. ट्रायंगल्स हॅविंग ट्रायंगल्स हॅविंग कॉमन बेस. ठेवा किमती आता. ए किती आहे 4, DF 6, 2 2 4, 2 3 6. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू 2/3. येते लक्षात सगळ्यांच्या. होते का इथं. झालं लीना. डायग्राम काढून घ्या.
झालं. बघा सगळेजण इकडे लक्ष द्या. ए बी डी हा एक ट्रायंगल आहे. ए बी सी म्हणजे पूर्ण मोठा. पुन्हा ए बी डी आणि ए डी सी म्हणजे तिकडला राईट साईडचा. म्हणजे याच्यात 3 ट्रायंगल आहेत. लेफ्टचा ए बी डी, राईटचा ए डी सी आणि पूर्ण मोठा ए बी सी. हे कसले ट्रायंगल आहेत ओळखण्याची एक सोपी आयडिया सांगतो. यांच्या नावामध्ये जर एखादा व्हर्टेक्स कॉमन असेल तर हाईट कोणती बघत बी बसायचं नाही, काही नाही. हाईट सापडणारच नाही तुम्हाला कोणती आहे तिथं. त्यांच्या नावामध्ये जर एक अल्फाबेट कॉमन असेल तर त्याच्यावरूनच डायरेक्ट विचार करायचा. ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. कॉमन हाईट म्हणायचं नाही, सेम हाईट. का म्हणायचं? बेसला कॉमन म्हणायचं, हाईटला सेम. आता काय? ए बी डी, ए बी सी, ए आणि बी, ए आणि बी 2 आहेत. एक जरी राहील तर चालते आपलं. शक्यतो पहिलं ए बी डी, ए डी सी आणि सिरियल बी सेम पाहिजे. आता इथं डी 3 नंबरला, इथं 2, काही संबंध नाही. ए ए ए ए एक व्हर्टेक्स कॉमन आहे का नाही? तर काहीही डायग्रामचा विचार करायचा नाही. हे कसले ट्रायंगल आहेत? सगळेच ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. मी का म्हणलो नीट ऐका, धडा संपेपर्यंत लक्षात ठेवा ही गोष्ट. ज्या 2 नावामध्ये एक अल्फाबेट जर कॉमन असेल आणि सिरियल नसेल, नुसतं कॉमन राहून नाही चालत, सिरियल बी पाहिजे. म्हणजे 1 नंबरला तर इकडे बी 1 नंबरलाच पाहिजे. आता या दुसऱ्या नावात डी आहे पण त्याला आपण कॉमन म्हणता येत नाही. का बरं म्हणता येत नाही सांगा बरं? इथं 3 नंबरला आणि इथं 2, असं नाही चालत. सिरियल बी राहावं आणि हे ए का बरं करेक्ट आहे म्हणला मी? दोन्ही नावात ए आहे, नंबर 1 ला आहे. खाल्ल्यामध्ये सुद्धा दोन्ही नावात ए आहे, नंबर 1 ला आहे. मग दुसऱ्या अल्फाबेटचा विचार सुद्धा करायचा नाही. म्हणजे हे सगळे ट्रायंगल कसलेत? ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. बरोबर आहे? काय आहे? हाईट सेम आहे. मग जर हाईट सेम असेल तर यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग बेस आहे का नाही? मग आता बेस एबीडीचा बेस माहित आहे का? माहित नाही पण माहित आहे. आता तुम्ही म्हणलात हे असलं कसलं? माहित नाही पण माहित आहे. एबीसीचा बेस माहित आहे, एडीसीचा बेस माहित आहे. पुन्हा अजून एकदा म्हणलो मी, एबीडीचा बेस माहित नाही पण माहित आहे. माहित नाही म्हणजे दिसना गेले, माहित आहे म्हणजे काढता येते. हे लक्षात ठेवा वाक्य. मी ज्या बी वेळेस अशी गोष्ट म्हणतो त्यावेळेस ही माहित नाही म्हणजे दिसना गेलंय, पण माहित आहे म्हणजे काढता येते. आता मला सांगा, हे BC 15 आहे, DC 6 आहे. तुम्ही 9वीत बिटवीननेस शिकला, कळालं का? सांगा बरं बिटवीननेस काय आहे? B-D-C कसं करायचं? पहिलं तिसरं बरोबर पहिलं दुसरं अधिक दुसरं तिसरं. आता 9वीचं विचारला लाव, कालचं माहित नाही आम्हाला. सांगा बिटवीननेस कसं लिहिलं जात आहे? पहिलं तिसरं बरोबर पहिलं दुसरं अधिक दुसरं तिसरं. फर्स्ट थर्ड इज इक्वल टू फर्स्ट सेकंड प्लस सेकंड थर्ड. मग आता ठेवा किमती. BC किती दिले तुम्हाला? 15. BD माहित नाही, काढायचं आहे. प्लस DC 6. इकडं आलं 15 - 6 इज इक्वल टू BD.
BD इज इक्वल टू 9. जरी तुम्हाला तोंडी काढता येत असलं 15 मधून 6 गेले 9, तर तोंडी काढून उपयोग नाही. बिटवीननेसच्या फॉर्म्युल्यानंच आपल्याला काढावं लागतंय. झालं. आता नंबर 1 कोणते ट्रायंगल आहेत बघा बरं. ABD आणि ABC रेशोच्या भाषेत लिहा. उत्तर लिहिताना त्याला करू. एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. कसले ट्रायंगल आहेत? सेम हाईट. तर त्यांचा रेशो कसा राहील? करस्पॉन्डिंग बेस. सांगा बरं मला, ABD चा बेस BD, ABC चा बेस BC. आणि कारण काय लिहिता? ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. हे लिहिणं गेलं तर करेक्ट मार्क पडत नाहीत. रिझन लिहिणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. आता किमती ठेवा. सांगा BD किती आहे? आत्ता काढलेलं 9 आहे. BC किती आहे? 15 आहे. रिड्यूस करा. 3 3 9, 3 5 15. एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू किती हो? 3/5. पण ज्या पद्धतीनं विचारलंय त्या पद्धतीनंच आन्सर लिहायचं. रेशो असा विचारलाय, मग ह्याला मी कसं लिहिणार सांगा? एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 3:5. आलं. आता दुसरं उत्तर काढायचं मला. नंबर 2 सांगा. नंबर 2 कोणते ट्रायंगल आहेत सांगा? एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ए कॉमन आहे म्हणजे कसले ट्रायंगल आहेत? कसले आहेत? तुलाच त्याला कावर बघलायस मागवच्या उचच. तुला विचारलं कसले आहेत म्हणून. जरा लाज जीवाला थोडी तर. ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट, तर त्यांचा रेशो करस्पॉन्डिंग बेस. ABD चा बेस BD, ADC चा बेस DC. कारण ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. ठेवा किमती. आता BD किती आहे? आत्ता काढलेलं 9. DC किती आहे? 6. 3 2 6, 3 3 9. एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू 3/2. पण ज्या पद्धतीनं विचारलंय त्या पद्धतीनं तुमचा आन्सर पाहिजे. आता ह्याला लिहा रेशोच्या भाषेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज टू एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू 3:2. 1 2 आन्सर असं लिहायचं आणि हेच तिथं लिहायचं. इथलं का हे बॉक्स नाही लिहायचा, ॲज इट इज इथं लिहायचं आणि हे 2 नंबरचं इथं लिहायचं. कळालं का? आता तिथं मला जागा नाही म्हणून मी लिहिलं नाही. कळालं का? असं सिस्टमॅटिक लिहिल्यानंतर बिलकुल तुमचे मार्क कट होत नाहीत. आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळ्या लहान सहान गोष्टीकडे लक्ष द्यायचं. मी कसं लिहिलं बोर्डावर बघा जरा नीट. लक्षात आलं? सेम हाईटचे ट्रायंगल ओळखण्याची पद्धत सांगा. नावामध्ये एक व्हर्टेक्स कॉमन राहावं आणि ते बी सिरियल न राहावं.
ह्याच्यासारखं डी राहून काही उपयोग नाही. इथं पण डी आहे, इथं पण डी आहे, पण एक कॉमन म्हणता येणार नाही. का बरं सांगा बरं? इथं तिसऱ्या नंबरला आहे, इथं दुसऱ्या नंबरला. येते का लक्षात मी का म्हणलो ते? कळालं सगळ्याला? लिहा. आणि हे अजून एक, हे जे बीडी आहे हे तोंडी काढून नाही जमत, बिटवीननेस वापरून काढावं लागतं ना, बघच लिहावं लागतं. वाजत गाजत आहे.